कोकणातील स्वादिष्ट मेजवानीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. हे आपण आज बनवणार आहोत कडव्या पावट्याची डाळ. हे आहेत कडवे. हे बघा, पाण्यात भिजत ठेवायचे 10 ते 15 मिनिटासाठी, म्हणजे जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जाईल. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: तेल, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि कांदा. आणि हे सगळे सुके मसाले आहेत. हे घरगुती लाल तिखट, गरम मसाला आणि हळद. चला तर मग दाखवते. आता आपल्याला ही पावट्याची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक वाफ काढून घ्यायची. फक्त एक वाफ काढायची. शिट्टी काढली तर लगेच वाफ काढून घ्यायची. बघा, अशा प्रकारे. थोडं पाणी, जशी आपण आपल्या घरी डाळ वगैरे शिजवतो कुकरमध्ये तशीच, तेवढंच पाणी आणि शिजत ठेवायची. तुम्ही टोपामध्ये सुद्धा करू शकता. टोपामध्ये थोडा वेळ लागतो, कुकरमध्ये पटकन होते. फक्त वाफ काढून घ्यायची, शिजवून घ्यायची. आता 5 मिनिटांमध्ये आपली वाफ होईल तयार झाली आहे. बघा, आपल्याला जशी हवी आहे तशी डाळ आपली शिजली आहे. थोडी कच्ची पक्कीच ठेवायची, ती फोडणी दिल्यावरती शिजते. चला फोडणीची तयारी करूया. सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहे तेल. आपण नेहमी जेव्हा डाळीला फोडणी घालतो तेवढंच तेल घ्यायचं आहे. तेल छान तापलं, लसूण ठेचून घालायचे आपल्याला. आधी आपण जिरं घालून घेऊया, लसूण घालून घेऊया. लसूण छान लालसर झाली की त्यात आपल्याला जिरं घालायचं आहे. हे बघा, लालसर झाली ना. आता आपल्याला जिरं घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता, पण गरज नाही आहे. साध्या सोप्या फोडणीमध्ये सुद्धा होते. कढीपत्ता घातला आपण. आता कांदा घालून घेऊया. कांदा पण छान लालसर झाला आहे. फोडणी आपली छान खमंग झाली. आता सगळे मसाले घालून घ्यायचे. आणि कधी तुम्ही ह्यात बटाटासुद्धा छोटे छोटे फोड करून घालू शकता. फोडणी छान झाली. आता आपल्याला डाळ ओतून घ्यायची. डाळ आपली ओतून झाली आहे छान. आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालून मिक्स करून घ्यायची. आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं. मला हवं तेवढं पाणी घातलेलं आहे. आता मीठ घालून घेते. हे बघा, आता मीठ घालून घ्यायचं आपल्याला. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता ह्याला छान मिक्स करून एक उकळी आणायची. तुमची जर जास्त शिजली नसेल तर जरा 5 मिनटं जास्त शिजवा. माझी डाळ मस्त व्यवस्थित शिजलेली आहे, त्याच्यामुळे उकळी आलेली आहे. आता कोथिंबीर घालून तयार आहे आपली कडव्या पावट्याची डाळ. छान लागते. रोज नेहमी तीच डाळ खाऊन कंटाळा येतो. त्याच्यामुळे अशी डाळ तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि ह्याच्यासोबत गरम गरम भात मस्तच. नमस्कार. कशी वाटली माझी रेसिपी मला सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.